नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात तालुका माझा या YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल फोनवर. नाही, न्यायप्रविष्ट आता राम मंदिराच्या बाबतीतही तुम्ही पाहिलं असेल की न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रश्न सुटलेला आहे आणि आता अंतिम टप्प्यामध्ये सर्व चालू आहे. कारण नुकताच जो वक्फ बोर्डाने आपला अधिकार सोडून धर्मदाय आयुक्तांकडे या संस्थेचा सर्व कारभार दिलेला आहे, त्याची एक चांगली सुरुवात आहे. टीका करणारे करत असतात, परंतु या बाबतीमध्ये ज्या काही न्यायालयीन लढाई आहे ती अव्याहतपणे सुरू आहे. याच्याकरता हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट नितीन देशपांडे, त्याचप्रमाणे ठाण्याला मुधोळकर, ॲडव्होकेट मुधोळकर हे काम पाहतात आणि हे सर्व ठिकाणी काम पाहणारे ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, ते हे हिंदुत्वाचं कार्य आहे आणि त्याकरता मोफत काम करत असतात. त्यांनी तुला चालू केल्याबद्दल राजन विचार यांनी आभार मानलेले आहेत आणि त्यांनी म्हटलेलं ते चांगलं झालेलं आहे. अजूनही लोकांना काहीतरी सुविधा मिळावी याकरता धन्यवाद त्यांनी चांगली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. खरं म्हणजे अनेक वर्ष उशिरा काम सुरू झालं. जी सुप्रीम कंपनी होती, सुप्रीमो कंपनी, त्यांच्या त्या डबघाईमुळे हे काम जास्त वेळ लागला त्या कामासाठी. परंतु फेनिक्युलर सुरू झाल्यानंतर गेल्या आता 8 दिवसामध्ये 50,000पेक्षा भाविक दर्शनासाठी गेलेले आहेत आणि त्यामुळे तिथे असलेली जी अपुरी जागा आहे त्या जागेमध्ये सगळ्यांना कसं सामावून घेता येईल आणि विविध प्राथमिक सुविधा त्यांना कशा मिळतील या दृष्टीने निश्चितपणे त्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. नळ पाणी योजनेची कार्यवाही सुरू झालेली आहे.